आपली मटर पनीर रेसिपी छानपैकी लज्जतदार तयार झालेली आहे. त्याबरोबर मस्तपैकी भात, पोळी, कांदा तर लगेच असं खायला बसूशी वाटते आणि खाऊशी वाटते. हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा प्रीती पोको ब्लॉगमध्ये मी तुमचं प्रीती स्वागत करते. तर आज आपल्या मटर पनीर रेसिपीला आज आपण सुरुवात करूया. तर टोमॅटो चिरून घेतलेला आहे, थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे आणि थोडासा कांदा एकदम बारीक चिरलेला आहे. तर फोडणी केलेली आहे, तूप टाकलेलं आहे थोडंसं, त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे आणि त्यामध्ये कांदा टाकलेला आहे, थोडासा लसूण टाकलेला आहे, छानपैकी फ्राय करून घेतलेला आहे. त्यामध्ये लवंग टाकलेली, गुलाबी टाकलेली आणि 2-3 हे टाकलेलं आहे, काळे मिरी टाकलेली आहे आणि 2-3 सुक्या मिरच्या टाकलेल्या आहे, तमालपत्र टाकलेलं आहे. सर्व काही फ्राय करून घेतलेलं आहे छानपैकी तेलावर मस्तपैकी आणि अख्खे धणे टाकलेले आहे चिमूटभर. तर बघा तुम्ही खूप सुंदर भाजून घेतलेलं आहे सर्व काही वस्तू आणि वरून मस्तपैकी तेलाची धार दिलेली आहे. तर सर्व काही छानपैकी भाजून घेतलेलं आहे, थोडंसं वाफवून घेतलेलं आहे मस्तपैकी. तुम्ही दिसत असाल, बघत असाल तुम्ही. तर बघा त्याची छानपैकी गार झाली तर प्युरी बनवून घेतलेली आहे. प्युरीला पण एकदम झक्कास कलर आलेला आहे लाल मिरची टाकल्यामुळं. तर बघा तुम्ही, आणि थोडेसे ओले वाटाणे घेतलेले आहे आणि ते पण एक शिट्टी देऊन मस्तपैकी वाफवून घेतलेले आहे. इकडे बघत असाल तुम्ही तर हळद पावडर घेतलेली आहे, धना पावडर घेतलेली आहे, त्यामध्ये थोडासा लाल तिखट टाकलेला आहे आणि जे आपण पनीर घरी तयार करून घेतलेलं होतं ते मस्तपैकी फ्राय करून घेतलेलं आहे तुपामध्ये. आणि इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जो बारीक चिरलेला कांदा होता त्याला छानपैकी फोडणी दिलेली आहे. तर रेसिपी खूपच छान होणार आहे मैत्रिणी, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला छान वाटणार आहे. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर छान कमेंट्स करा, त्यामुळे मला पण भारी वाटणार आहे. आणि बघत असाल तुम्ही तरी जी प्युरी केलेली होती ती पण मस्तपैकी पूर्ण फोडणी बसल्यानंतर कांद्याला ती वरून टाकलेली आहे, त्यामुळे एकदम झक्कास वास येत आहे. आणि जे मटर तुम्ही बघत होते ते पण वापरून घेतले, ते पण वरून टाकलेले आहे, त्यामुळे जास्तीचं काय आता टेन्शन राहिलेलं नाही. आणि जे तमालपत्र होते ते पण मी वाटून घेतलेले नव्हते, ते बाहेर काढून ठेवले होते, ते पण मी फोडणीत टाकलेले आहे. आणि जो पनीर मस्तपैकी फ्राय केला होता तो पण मस्त अलगदपणे त्यामध्ये सोडलेला आहे. आणि छानपैकी एका जास्त गरम पाणी करून घेतलं होतं, ते पण ओतून घेतलेलं आहे. आणि बघा तुम्ही अशी भन्नाट भाजी झालेली आहे, विचारताच सोडणी. तर बघा वरून परत पुन्हा एकदा तुपाची धार सोडलेली आहे. गावरान तुपाचं काही वांदे नाही मैत्रिणींनो, घरचंच तयार असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इकडे बघत असाल तुम्ही तर छानपैकी मस्त रसरशीत मलाई तयार केलेली आहे, ती टाकलेली आहे. आपली भाजी रेडी. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करायला विसरू नका.